तर काँग्रेसचे 9 आमदार दादा गट आणि भाजपला मदत करण्याची शक्यता असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। अजितदादा गट काँग्रेसचे 5 तर भाजप काँग्रेसचे 4 आमदार फोडणार अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये पैशांचा मोठा घोडेबाजार होणार अशी शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे। गैरसमज निर्माण करणं हे अजूनही काही धंदे बंद झालेले दिसत नाहीत। आमचे सर्व मतदार उमेदवार आपले आमदार हे आम्हाला हलवायची सुद्धा पाळी आली नाही। आम्ही कुठे काही ज्यांना भीती आहे ते हॉटेलमध्ये पळालेत, ज्यांना मतं फुटतील असं वाटलंय म्हणून त्यांच्या आमदारावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी एकत्र आमदार केलेत आणि हॉटेलचा आश्रय घेतला। आम्ही तर तसं कुठेही काही केलं नाही। आमचे सगळे आमदार आपापल्या घरी होते। चर्चा सातत्याने महाविकास आघाडीकडून केली जाते, कुठेतरी आमची मतं कुठेतरी जाणीवपूर्वक महायुती चर्चा करते। कारण अरे कशाला कोण करेल? खरं सांगू का, अलीकडं काही लोकांना काही तर बोलायला विषय नाही तरी काही त्याच्यामुळे काहीतरी बोलायचं आणि कारण नसताना समाजामध्ये गैरसमज निर्माण करायचे असं कुठलंही काही नाहीये। ते त्यांच्या परीने त्यांचे उमेदवार निवडून आणायला प्रयत्न करतात। महाविकास आघाडी त्यांचा प्रयत्न करते, महायुती त्यांचा प्रयत्न करते आणि प्रयत्न करणं प्रत्येकाचं काम आहे।